नमस्कार प्रेक्षकांनो, तारेनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र आता जे जे मॅडमची पद्मिनीचे फ्रेंड आलेले असतात आणि तेवढ्यातच जे जे मॅडमने जबरदस्त अशी एंट्री घेतलेली असते. तेवढ्यातच आता युवराज खांडेकर कोण आहे अशी ती आता जे जे मॅडम चौकशी करते आणि तेवढ्यातच निशी बोलते की काय केलं माझ्या युवीनी काहीही केलेलं नाही आहे, मी त्याची बायको आहे आणि मला सर्व त्याच्याविषयी माहिती आहे. तेव्हा आता इकडे जे जे मॅडम बोलते की हो बायको, हो 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 तू त्याची बायको आहेस, पण आता मात्र जोपर्यंत मी सांगते ना तोपर्यंत हे तोंड तुझं उघडायचं नाही. त्यावर आता युवराजला लगेच बाजूला घेते. सर्व इकडे फ्रेंड आता सर्व इकडे पद्मिनी काकूच्या फ्रेंड सर्वजण आता हॉलमध्ये उभे असतात आणि युवराजला बाजूला घेत बोलते की हे बघ, मी तुझ्याशी प्रेमानंच बोलतोय. आणि आता स्वतःच्या मोबाईलमध्ये असलेला इकडे गुलाबचा फोटो आता इकडे जे जे मॅडम आता दाखवतात युवराजला आणि युवराजला विचारतो की खरंच तू या व्यक्तीला ओळखतं का? तेव्हा आता युवराज इकडे स्पष्टपणे नकार देतो आणि सांगतो की मी या व्यक्तीला ओळखत नाही आणि माझा या व्यक्तीशी काहीही संबंध नाही आहे. त्यावर आता जे जे मॅडम म्हणते ठीक आहे, तुझा संबंध नाही आहे ना? तेव्हा आता जे जे मॅडम इकडे पद्मिनीला विचारते की खरंच तू या फोटोतल्या माणसाला ओळखते का? तेव्हा आता पद्मिनी म्हणते की नाही, मी याला कधीही माझ्या घरामध्ये बघितलं नाही आणि युवराज सोबत सुद्धा बघितलं नाही. तेव्हा आता इकडे निशीला सुद्धा विचारण्यात येतो तर निशी बोलते की नाही, माझा नवरा कोणाशी बोलतो, कोणाला भेटतो मला सर्व माहिती आहे, म्हणून या व्यक्तीला मी माझ्या नवऱ्यासोबत कधीही बघितलं नाही. त्यावर इकडे मात्र तर अशा प्रकारे मात्र इकडे मात्र आता सर्व नाही म्हणतात. तेव्हा आता इकडे तारिणी आणि केदार खुसफुस करायला लागतात. तेव्हा आता इकडे जे जे मॅडम बोलते की ए खुसफुस तुमच्यापर्यंत सुद्धा मी पोचणार आहे, म्हणून इथं खुसफुस करायची नाही आणि काय आहे ना समोरासमोर बोलायचं. तेव्हा आता जे जे मॅडम इकडे दया काकाला सुद्धा विचारतात. तेव्हा दया काका बोलतात की नाही, आम्ही यांना ओळखत नाही, पण अगोदर काय चाललेलं आहे हे आम्हाला कळू तर द्या ना, की तुम्ही का या क्रिमिनलविषयी आम्हाला विचारपूस करता. त्यावर आता इकडे मात्र लगेच दया काकाला इकडे जे जे मॅडम बोलते की कळणार, तुम्हाला सर्व कळणार. तेव्हा आता लगेच जे जे मॅडम केदारला विचारतो तेव्हा केदार काही बोलत नाही आणि तारिणीला विचारतो तेव्हा मात्र आता तारिणीला कुठं ना कुठं टेन्शन आलेलं असतं आणि आता लगेच तिला सर्व तिच्या आईसोबत झालेला अन्याय आठवतो आणि कशा प्रकारे तिच्या आईच्या चेहऱ्याला काळं फासलेलं होतं हे सविस्तर तिला आठवतो आणि तेवढ्यातच तिच्या तोंडून निघते की हो. आता मात्र हे हो ऐकल्यावरती लगेच जे जे मॅडम बोलतात की कुठं बघितलं होतं? तेव्हा आता युवराज भाऊजीच्या रूममध्ये मी या माणसाला बघितलं होतं असं आता स्टेटमेंट इकडे मात्र तारिणीने दिलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे दया काकाला लगेच जे जे मॅडम म्हणतात की हा खूप मोठा क्रिमिनल आहे आणि हा क्रिमिनल तुमच्या मुलाच्या रूममध्ये दिसल्या कारणाने आम्ही याला अरेस्ट करतो आणि या एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या क्रिमिनलसोबत तुमच्या मुलाचे संबंध असल्यामुळे आता इकडे मात्र आम्ही काहीही करू शकत नाही. तेव्हा आता लगेच पद्मिनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आता लगेच युवराजच्या समोर येते. तेव्हा आता जे जे मॅडम लगेच बंदूक काढतात आणि बोलतात की हे बघा, आमच्या जर तुम्ही मधामध्ये आले, आमच्या कामात जर तुम्ही अडथळा दिला तर मी कायदा हातात घेणार आणि ही बंदूकची गोळी सरळ तुमच्यावरती झाडणार. तेव्हा आता दया काका बोलतात की त्यांना त्यांचं काम करू दे पद्मिनी, मी त्यांना नंतर सोडू, आपण त्यांच्या वकिलाशी बोलू आणि त्यानंतर आपण सोडू, तू बाजूला सरक. तेव्हा दया काका आता लगेच युवराजच्या समोरून आता पद्मिनीला बाजूला घेतात आणि लगेच दया काका बोलतात की काही वॉरंट वगैरे तर असणार ना तुमच्याकडे? तेव्हा आता इकडे मात्र जे जे मॅडम बोलतात की खांडेकरांच्या घरी मी चालले आणि बिना वॉरंटची मी येणार असं तुम्हाला वाटले का? हे घ्या वॉरंट. तेव्हा आता लगेच दया काका आणि पद्मिनी काकू ते सर्व काही वॉरंट वाचतात. तर आता इकडे मात्र युवराज बोलते की वॉरंट आहे म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? तेव्हा असा शब्द आता युवराजच्या तोंडून बाहेर पडता क्षणी मात्र आता जबरदस्त अशी कानाखाली जे जे मॅडम आता युवराजच्या मारते आणि युवराजला आता घसीटत मात्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. पण प्रेक्षकांनो, खांडेकरांच्या घरी मात्र वेगळाच राळा होताना आपल्याला दिसतंय. इकडे मात्र निशी आता मात्र
तारिणीवरती खूप चिडलेली असते. आता पद्मिनी काकू तर तारिणीचा हात पकडत तिला बोलते की कधी बघितलं अगं खोटारडे, माझ्या मुलगा MNLचा खूप मोठा बनणार आहे, त्याच्या हाती सर्व सूत्र येणार आहे म्हणून तुला जडतोडापणा येत आहे का? चल निघ माझ्या घराच्या बाहेर. आता तेवढ्यात केदार येतो आणि बोलतो की हे बघा तुम्ही मोठा आहे म्हणून आमच्याशी कशाही वागू शकत नाही. तेव्हा आता केदारला ती बोलते की ठीक आहे, तुला तिचा एवढा पुडका येत आहे तर तू सुद्धा तिच्यासोबत बाहेर निघ. तर अशा प्रकारे आता इकडे तारिणी आणि केदारला आता त्या हॉलच्या बाहेर लावून इकडे पद्मिनीने दार बंद केलेलं असतं आणि आता दार उघडण्यासाठी इकडे मात्र आता दया काका जातात. तेवढ्यातच ती बोलते की तुम्हाला फक्त तो केदार तुमच्या आयुष्यात आला तेव्हापासून बायकोचं, माझ्या युवराजचं तुम्हाला काहीही वाटत नाही आहे. खरंच तुम्ही असे एवढे कसे बदलू शकता? युवराजसुद्धा तुमचा मुलगा आहे जसा केदार आहे. तेव्हा आता इकडे मात्र लगेच निशीसुद्धा बोलते की बाबा खरंच तुम्हाला एवढा पुडका काय येतो त्या तारिणीचा? तिच्यामुळे आज माझा युवी जेलमध्ये गेलाय, काय काय तो भोगतोय आणि आज मात्र तुम्ही तिला आतमध्ये घेण्यासाठी बोलता. खरंच तुम्हाला तुमचा मुलगा युवी असून काहीही वाटत नाही का? तेव्हा आता दयानंद काका खूप जोरात ओरडतो आणि बोलतो की या सर्वांमुळे तुम्हाला सर्वांना असं वाटतं की मी फक्त केदारवरती प्रेम करतो, युवराजवरती नाही, म्हणूनच आपल्या घरात खूप सारे वाद होत आहेत. तुम्ही जर असं केलं नसतं, असं जर तुमच्या मनात हे सर्व काही मिस्टेक निर्माण झाली नसती तर आपल्या घरामध्ये वाद झालेच नसते. पद्मिनी तू याला आत घे, खरंच तुला युवराजवरती विश्वास आहे ना? तर आता केतना काकू बोलते की हो खरंच युवराजने काही केलं नसेल तर तो सुटणारच ना वहिनी, तुम्ही अगोदर शांत व्हा. त्यावर इकडे मात्र आता लगेच ते शांत होतात आणि इकडे आता दया काका बोलतात की बोलू आपण वकिलाशी आणि सोडू. तर इकडे मात्र आता स्वतःला ब्लेम करत असलेली तारिणी आता बोलते की बाबाची तब्येत ठीक नाही आणि खरंच बाबाला हा धक्का सहन होणार नाही. केदारला सुद्धा आता दया काकांची खूप काळजी वाटते. खरंच बाबा कसे असणार? आता लगेच ते पद्मिनी काकू काकू दरवाजा खोला, उघडा दरवाजा असा आता आवाज देतात, पण मात्र घरातून काही आवाज येत नाही कारण आता घरामध्ये खूप मोठा राडा चाललेला असतो आतमध्ये आणि दया काका तो सर्व राडा सावरत असतो. आणि आता दया काका तरी सुद्धा तारिणीचीच बाजू घेत असतात की खरंच तिनं बघितलं असणार तर तिने नक्की आता सांगितलं ना. तारिणी कधीच खोटी बोलू शकत नाही. त्यावर आता तारिणी बोलते की खरंच हे माझ्यामुळे झालं आणि असं जे मॅडम एकदम कसं करू शकतात? त्यांनी आपल्याला थोडीफार जरी आयडिया दिली असती ना तर आपण मात्र स्वतःला घरच्यांना आता काहीतरी आयडिया देऊन ठेवलेलं असतं आणि एवढं काही प्रकरण बिघडलं नसतं. खरंच जे मॅडमने विश्वासात घेऊन आपल्याला थोडं तरी याबद्दल सांगायला हवं होतं. खरंच केदार, मला ना मात्र आता खूप भीती वाटायला लागली की आता मात्र इकडे नक्की आता जे मॅडम करणार तरी काय आहेत? त्यांनी आपल्याला काही सांगतसुद्धा नाही आणि ज्याची भीती केदार आपल्याला होती ना तेच आता सर्व काही घडत आहे. कारण आता ही जी काही जे मॅडमची पद्धत आहे आता ही खूप वेगळी आहे, हीच आपल्या समजण्याच्या वेगळी आहे. त्यावर इकडे केदार बोलतो की तू जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे बॉस त्यावर तुला आता पश्चाताप होतो का? त्यावर आता केदारला इकडे तारिणी बोलते की मला पश्चाताप नाही होत आहे केदार, पण मला एकच टेन्शन आलेलं आहे की आता हे सर्व घडून तर आलेलं आहे, यानंतर काय समोर होणार याची मला खूप चिंता वाटत आहे. त्यावर केदार बोलते की हो ना, हीच तर आहे जे मॅडमची पद्धत वेगळं. त्या म्हणजे अगोदर आता पूर्ण जे त्यांना वाटतं ते करतात आणि त्यानंतरचे जे परिणाम होतील त्यांना सावरत बसतात, मॅनेज करतात. आणि आपण तर खरंच कोणतंही बॉस ॲक्शन घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करतो, पण जे मॅडमचं मात्र वेगळंच आहे. त्यावर आता इकडे मात्र दुसरीकडे पद्मिनी खूप भडकलेली असते आणि या सर्वांना आतमध्ये घेण्यासाठी तयारच नसते. तर इकडे आता दुसऱ्या दिवशीच्या स्पॉइलर एपिसोडमध्ये असं दाखवण्यात येतात की आता इकडे मात्र मॅडमनी जे मॅडमनी आता इकडे युवराजला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि आता युवराजला बोलते की मी आता तुला तुझ्याकडून कसं काही हे उकडून घेते ना हे बघ, तुला माहिती नाही, तुला काय वाटतं की तू खांडेकरांचा मुलगा आहे म्हणून वाचू शकशील, पण या जे मॅडमच्या हातून आता कोणीही वाचू शकणार नाही तुला. त्यावर इकडे आता तारिणी आणि केदार पुन्हा त्याच विचारात बसलेले असतात युवराजच्या की खरंच कशा प्रकारे आता युवराजकडून हे सर्व सत्य आता जे मॅडम कोणत्या परिस्थितीत उकलून घेणार नाही याचं मात्र त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे मात्र पद्मिनी काकू आणखीन सुद्धा आता तारिणी आणि केदार
युवराजला आतमध्ये घेण्यासाठी नक्की नसते. पण खरंच प्रेक्षकांनो, आता जे जे मॅडम एका शब्दात म्हणजे असं काही करणार आहेत, असं काही आता पनिशमेंट इकडे युवराजला देणार आहे की युवराजच्या तोंडून आता खरंच खूप मोठा गुन्हेगार नेमका कोण आहे याचं सत्य आता बाहेर पडताना मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून मालिका आता खूपच रंगणार आहे आणि अशीच रंगीन मालिका बघण्यासाठी, तारिणी मालिकेचे रोज नवीन एपिसोड बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.